शिजवणाऱ्या कुकरचा स्फोट झाल्याने 4 शेतकरी जखमी झाले। हातगाव तालुक्यातील आष्टी गावच्या शिवारातील ही घटना आहे। हा स्फोट इतका भीषण होता की हळद शिजवणाऱ्या कुकरचे पार्ट तब्बल 600 फुटांपर्यंत उडाले होते। यात जखमी झालेल्या 4ही शेतकऱ्यांना उपचारासाठी नांदेडच्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। रात्रीच्या वेळी गुंगीचे इंजेक्शन देऊन गुरांची तस्करी होण्याचे प्रमाण नांदेडमध्ये वाढले। शेतात आखाड्यावर झोपलेल्या शेतकऱ्याला जाग आल्याने हा प्रकार उघड झालाय। किनवट तालुक्यातील कोल्हारी गावाजवळ प्रकाश करेवाड यांच्या शेतातील ही घटना आहे। आखाड्यावरच्या गाय आणि बैलाला गुंगीचे इंजेक्शन देऊन चोरी होत असताना या शेतकऱ्याला जाग आली। शेतकरी झोपेतून जागा झाल्याने तस्करांनी गुरांना सोडून पळ काढला। या प्रकारामुळे शेतकऱ्यात दहशत पसरली असून तस्कराचा शोध घ्यावा अशी मागणी होते। नांदेडच्या माहूर तालुक्यात जंगलातील पानवटे आतापासूनच आटले आहेत। त्यामुळे पाण्याच्या शोधात नीलगाईचे कळप मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहेत। त्यातून उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान या नीलगाईंच्या कळपाकडून होत आहे। या प्रकाराकडे वन विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील देगाव इथल्या सुभाष मोरे या शेतकऱ्याने 10 गुंठे क्षेत्रात फुलशेती केली आहे। बाजारात कायम मागणी असणाऱ्या गलांडा आणि गुलाब या फुलांची शेती या शेतकऱ्यांनी पिकवली आहे। या फुलशेतीच्या माध्यमातून वर्षाला 1.5 ते 2 लाख रुपयांचे उत्पन्न होत असल्याचे मोरे यांनी सांगितले। शिक्षक समन्वय संघ जिल्हा नांदेडच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबमारो आंदोलन करण्यात आले। पगारवाढीच्या मागणीसाठी शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत हे आंदोलन केले। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदारपणे नारेबाजी करण्यात आली। आंदोलनात जिल्हाभरातील शिक्षक सहभागी झाले होते। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते